शनिदेवाचे स्वरूप काय आहे जाणून घ्या. शनिदेवाला न्यायदेवता ही पदवी कशी मिळाली जाणून घ्या. सूर्याचा पुत्र शनिदेव कसा बनला न्यायाचा देवता. ज्योतिषशास्त्रात असेही सांगितले आहे की शनिदेव हे न्यायाचे देवता आहेत. शनिदेव हे सूर्य आणि माता छाया यांचे पुत्र असून त्याच्या पत्नीने त्यांना गुरुग्रहाचा शाप दिला होता. भगवान शिवाने शनिदेवाला दिली न्यायाधीशाची पदवी. जाणून घ्या काय आहे कथा. हिंदू धर्मात शनिदेवाचे स्थान खूप महत्त्वाचे आहे. शनिदेव हा साक्षात रुद्र आहे आणि ज्योतिषशास्त्रात असेही सांगितले आहे की शनिदेव हा न्यायाचा देव आहे आणि सर्व देवांमध्ये शनिदेव हा एकमेव देव आहे ज्याची पूजा प्रेमामुळे नाही तर भीतीमुळे केली जाते. याचे एक कारण म्हणजे शनिदेवाला न्यायाधीशाची पदवी आहे. असे मानले जाते की शनिदेव लोकांना त्याच्या कर्मानुसार फळ प्रदान करतात. चांगले कर्म करणाऱ्यावर शनिदेवाची कृपा असते आणि वाईट कर्म करणाऱ्यावर त्याच्यावर शनिदेवाचा कोप होतो. चला जाणून घेऊया शनिदेव कोण आहेत, त्याच्या जन्माशी संबंधित कथा काय आहे आणि ते न्यायाधीश कसे झाले. कोण आहे शनिदेव? शास्त्रानुसार शनिदेव हे सूर्य आणि माता छाया यांचे पुत्र आहेत. त्याला त्याच्या पत्नीकडून गुरुग्रहाचा शाप मिळाला होता. त्यांचा रंग कृष्ण आहे आणि तो कावळा चालवतो. पौराणिक मान्यतेनुसार शनिदेव हे श्रीकृष्णाचे निस्सीम भक्त होते आणि अगदी लहानपणीही भगवान श्रीकृष्णाच्या उपासनेत मग्न होते. तारुण्यातच त्यांच्या वडिलांनी चित्ररथाच्या मुलीशी त्याचे लग्न लावून दिले. एकदा त्यांची पत्नी पुत्रप्राप्तीच्या इच्छेने शनिदेवाकडे गेली तेव्हा न्यायदेवता श्रीकृष्णाच्या भक्तीत मग्न झाले. तो बाहेरच्या जगापासून पूर्णपणे तुटला होता. जेव्हा त्याची पत्नी वाट पाहून कंटाळली तेव्हा त्याने रागाने शनिदेवाला शाप दिला आणि सांगितले की तो जो पाहील त्याचा नाश होईल. त्याचे ध्यान मोडल्यानंतर शनिदेवाने आपल्या पत्नीला समजावण्याचा प्रयत्न केला आणि तिला शाप परत घेण्यास सांगितले. पत्नीलाही तिच्या चुकीचा पश्चाताप झाला, पण तो शाप परत घेण्याची ताकद त्याच्यात नव्हती. म्हणून शनिदेव डोके खाली करून जगू लागले, कारण आपल्यामुळे कोणावरही संकट येऊ नये अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की जर शनी रोहिणीत प्रवेश करतो तर पृथ्वीवर 12 वर्ष तीव्र दुष्काळ पडतो. त्यामुळे जनावरांना जगणे कठीण होते. शनिदेवाला न्यायाधीशाची पदवी कशी मिळाली? पौराणिक कथेनुसार जेव्हा भगवान सूर्य आपली पत्नी छायाजवळ आले तेव्हा त्यांची पत्नी छाया हिने सूर्याच्या प्रकाशातून डोळ्याचे रूप घेतले. या कारणामुळे शनिदेवाचा रंग श्याम म्हणजेच काळा झाला. यामुळे शनिदेव स्वतःच्या पित्यावर रागावले. शनिदेवाने पुढे भगवान शंकराची कठोर तपश्चर्या केली आणि या तपश्चर्येने त्याने शरीर पूर्णपणे जाळून टाकले. शनीची भक्ती पाहून भगवान शिव खूप प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला वरदान मागायला सांगितले. शनिदेवाने वरदान म्हणून विचारले की मला त्याची पूजा वडिलांपेक्षा जास्त हवी आहे, जेणेकरून सूर्यदेवाचा त्याच्या प्रकाशाचा अहंकार मोडेल. भगवान शिवाने शनिदेवाला वरदान दिले की तू 9 ग्रहांमध्ये सर्वश्रेष्ठ होशील आणि पृथ्वीवर न्यायाधीश म्हणून लोकांना त्याच्या कर्मानुसार फळ देशील. म्हणून आजही शनिदेवाला न्यायाधीश म्हणून पूजले जाते आणि सर्व ग्रहांमध्ये त्याचे स्थान खूप वरचे आहे. ज्योतिषशास्त्रात शनिग्रहाचे महत्त्व काय आहे? ज्योतिषशास्त्रात शनीची गणना अशुभ ग्रहामध्ये केली जाते आणि तो 9 ग्रहांमध्ये 7व्या स्थानावर येतो. असे म्हटले आहे तो एका राशीत 30 महिने राहतो आणि मकर आणि कुंभ राशीचा शासक ग्रह आहे. शनीची महादशा 19 वर्ष टिकते. त्याचबरोबर शनीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे चांगले वाईट विचार शनीपर्यंत पोचतात. त्यामुळे कर्मानुसार फळ मिळते. म्हणून जे कोणत्याही प्रकारचे वाईट कर्म करीत नाही त्यांना शनिदेवाची भीती नाही, बाळगण्याची गरज नाही. पूजेने शनिदेव सहज प्रसन्न होतात.